माझं नाव स्वामी भारतानंद सरस्वती आहे। मी गेली 30 वर्षापासून पंढरपूरची वारी करतो। दिंडी नंबर 44 माऊलींच्या या सोहळ्यामध्ये सदानंद महाराज आळंदीकर गुरुजी यांची 44 नंबरची दिंडी आहे आणि मी गेली 30-31 वर्षापासून अखंडपणे ही वारी करतो। माझं नाव स्वामी भारतानंद सरस्वती आहे। असं आहे, विद्यार्थी असेल, तरुण असतील, युवक युवती, आपणही सर्व युवक आहात, माझ्यासोबतही सर्व युवक आहेत, आपण पाहू शकाल पाठीमागे। तर आपला देश हा युवकांचा आहे। तर मला वाटतं की खऱ्या अर्थाने महाराज तुकोबाराय सांगतात, तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात, आणि खऱ्या अर्थाने वारी तरुण लोकांनीच केली पाहिजे आणि त्यांच्या जीवनातला एक टर्निंग पॉइंट या वारीतून त्यांना शिकायला मिळेल आणि या मार्गाला जर आले तर चुकूनही त्यांचा आयुष्यामध्ये जीवनामध्ये वाकडा पाऊल जाणार नाही। आता जनरली आपण पाहतो सर्व वयस्कर माणसं वारी करतात, त्यांची इच्छा खूप असते, श्रद्धाही आहे, पण जेव्हा त्यांचे इंद्रिय पूर्ण सर्व मावळतात किंवा गुडघे चालू देत नाही, डोळ्यांनी नीट दिसत नाही, कानाने नीट ऐकू येत नाही, तेव्हा परमार्थ करण्यापेक्षा जर तरुणपणी परमार्थ केला तर त्याचा अजून जास्त आनंद मिळू शकतो। म्हणून मी युवकांना सांगेल की आपण वारीमध्ये या। आता मोठ्या प्रमाणात युवक येतात आणि वारीत येऊन या ठिकाणी येऊन एक निर्व्यसनी जीवन त्यांना जगता येईल आणि परमार्थाचा असली आनंद वारीचा हा त्यांना मिळू शकेल असं मला वाटतं। अलीकडच्या काळात अध्यात्माच्या नावाखाली धर्मांतर वाढते, तरी यावर काय सांगता? नाही, अध्यात्म तर आमचा सनातन धर्म आहे आणि अध्यात्म हे कायमस्वरूपी आहे। सत्यतू 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 विठ्ठला प्रमाण आहेत, अभंग आहेत, त्याच्यामुळे हा सनातन धर्म आहे आणि मानवतावादी आहे। आणि आम्ही माऊलींनी जसं सांगितलं हे विश्वाची माझे घर आणि सनातन धर्माचाही हाच सिद्धांत आहे, वसुदैव कुटुंबकम। त्याच्यामुळे आम्ही सर्व आमचे जे विचार आहेत मानवतावादी विचार आहेत आणि आम्ही संपूर्ण जगाला एक परिवार मानतो आणि म्हणून आज लाखो वारकरी भाविक आज पंढरपूरकडे निघालेत आणि खऱ्या अर्थाने हे सनातन धर्माचं वैशिष्ट्य आहे। आमच्या धर्मामध्ये जात पात गोत्र किंवा जातीवाद, प्रांतवाद, भाषावाद, वर्णवाद, पंथवाद काही नाही। इथे कुणाला क्वालिफिकेशन विचारलं जात नाही, इथे कुणाला आपली जात विचारली जात नाही। असा एक दैदिप्यमान आणि महान एक संदेश या वारीतून जातो आणि आमच्या संतांनी एवढी मोठी क्रांती केलेली आहे। आज सर्व ही लोक आपापली पद प्रतिष्ठा सर्व बाजूला ठेवून आज पंढरपूरकडे निघालेली आहेत आणि खऱ्या अर्थाने समतेची वारी आहे आणि म्हणून खुद वारकरी स्वतः एक धर्मनिष्ठ राष्ट्रनिष्ठ असल्यामुळे जगाला या वारीतून खूप मोठा तो संदेश वारकरी समाज देतोय आणि म्हणून हा सनातन धर्माचं एक वैशिष्ट्य आहे वारकरी संप्रदाय असं मला वाटतंय। आध्यात्मिक विकास आपण कुठल्या तरी गुरूंकडे आपण दीक्षित असतो किंवा आपण कुठेतरी गुरूंना मानतो, आपल्या शाळेतही मानतो, पण आपल्या जीवनामध्ये लहानपणापासून हे संत विचार जर आपण अंगीकारले जर स्वीकारले तर मला वाटतं खऱ्या अर्थाने एक आध्यात्मिक विकास होऊ शकतो। मी उदाहरण सांगेल की आपले साधू संत कुठल्याही शाळेत गेले नव्हते, तेव्हा काही युनिव्हर्सिटी नव्हत्या, पण त्यांचा एक आध्यात्मिक विकास इतका उच्च स्तराचा होता की आज एवढं आपण शिकून सुद्धा आपण तिथपर्यंत पोहोचू शकत नाही। आणि म्हणून आज शालेय शिक्षण तर खूप मिळते, डिग्र्या मिळतात, पण मला खास आपल्या या मुलाखतीत सांगावंसं वाटेल की शालेय शिक्षण जरूर घ्या, आपण डिग्र्या पदव्या जरूर कमवा, शिक्षणाबरोबर संस्कार महत्वाचे। संस्कार नसेल तर ते शिक्षण काही कामाचं नाही आणि म्हणून संस्कार जर तुम्हाला हवे असतील अशा वारीत यावं लागेल, भजन कीर्तनात यावं लागेल, साधू संतांचे विचार ते तत्वज्ञान आत्मसात करावं लागेल। खऱ्या अर्थाने ते संस्कार आज काळाची गरज आहे आणि या संतांच्या विचारानेच महाराष्ट्र आणि भारत हे जे आज जिवंत आहे, समाजामध्ये समता बंधुभाव या गोष्टी दिसतात, हे संत विचारामुळेच आहे। त्याच्यामुळे आपण जो प्रश्न विचारला की आध्यात्मिक विकास, तर आध्यात्मिक विकास संत विचारानेच होणार आहे। आपण वेगवेगळ्या पदावरती जा, वेगवेगळ्या हुद्द्यावरती आपण डिग्र्या कमवा, वेगवेगळ्या पदावरती, तरी सुद्धा आपण जर संत विचाराकडे जर दुर्लक्ष केलं
तर हे शिक्षण इतकं काही कामाचं ठरणार नाही. कारण आज मोठ्या मोठ्या पदावर जाऊन सुद्धा व्यसनी माणसं आहे, त्याला जीवन म्हणायचं का? आणि म्हणून अशा संतांच्या वारीमध्ये आल्यानंतर कायिक वाचिक मानसिक तिन्ही तप घडतात या वारीमध्ये. आणि तरुणांनी आलं तर खूप एक आनंद आहे. तरुणपणी जर परमार्थ केला तर मला वाटतंय तरुणांनी विद्यार्थ्यांनी अशा वारीकडे सकारात्मक दृष्टीने पाहून आपण तरुणपणामध्ये वारी जर केली तर अजून आनंद मिळू शकेल आणि त्यांचा जीवनाचा उद्धार होऊ शकतो, आध्यात्मिक विकासही होऊ शकतो. काय त्यांना आजकाल जे आहे ना की शेकडो ट्रॅक आहेत की आपला तरुणांना भटकवण्यासाठी, तरुणांना मुख्य विचारधारेपासून भटकवण्यासाठी अनेक गोष्टी आहेत. आज वेगवेगळ्या खूप ट्रॅक आहेत आणि त्या एक षडयंत्राचा भाग आहे. या तरुणांना भटकवण्यासाठी अनेक गोष्टी, व्यसन असेल, फॅशन असेल आणि म्हणून जर मुख्य विचार तरुणांपर्यंत पोहोचले खऱ्या अर्थाने तर तो तरुण नक्कीच तो या मार्गावर येऊ शकेल अशी मला पूर्ण खात्री आहे. विचार जात नाही आणि जे वाईट विचार आहेत, जे काही वंशविरोधी, धर्मविरोधी, जे काही चुकीच्या गोष्टी आहेत त्या लवकर मोठ्या प्रमाणात त्याचा प्रसार होतो, प्रचार होतो. आणि म्हणून आमचे तरुण आज त्या जाळ्यात अडकले जातात, ते दुर्दैव आहे. पण तरुण जर खऱ्या अर्थाने हे मुख्य जे विचारधारा आहे आपली, अशी संतांचा मार्ग आहे, याच्याकडे आले तर त्यांचा जीवनाचा उद्धार होईल. कारण आजकाल तरुण पिढीला भटकवण्यासाठी अनेक गोष्टी आहेत, सर्व गोष्टी ते सांगणं शक्य नाही, पण अनेक ट्रॅक आहेत तरुणांना भटकवण्यासाठी. तर मी तरुणांना सांगेन की अशा ट्रॅकपासून, अशा षडयंत्रापासून आपण वाचलं गेलं पाहिजे. अनेक काही लोक आहेत, अनेक काही संघटना आहेत, अनेक फिल्म, अनेक सिरियल वगैरे, आमच्या माता वगैरे पण सिरियल बघतात, अनेक गोष्टी तिथं दाखवल्या जातात या नीतिमत्तेच्याही बाहेर आहेत. पण साधू संतांनी हा सर्व समाज टिकावा, राष्ट्र टिकावं म्हणून आणि मानवता टिकावी म्हणून प्रयत्न केलाय. समाज टिकावा, राष्ट्र टिकावं म्हणून आमचा तोच प्रयास आहे. म्हणून मी तरुणांना सांगेन अशा व्यसनापासून, अशा फॅशनापासून आपण वाचलो तर खऱ्या अर्थाने आपण संप्रदाय वाचू, संतांचे विचार वाचू, देश वाचू, स्वतःलाही वाचू, आपल्या परिवारालाही वाचू. त्याच्या सर्वांचं भलं आहे संतांच्या विचारामध्ये. महाराजांनी बोललं अगदी पटतंय मला आणि नवीन पिढीला एक खूपच मोठा आशा दिलेली आहे. तर व्हिडिओ जर्नलिस्ट राजकारणे यासोबत वस्तू सुद्धा ज्ञान